बुधवारी 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे मालेगाव वोट जिहादचा पैसा घोटाळ्यातले तक्रारदार व साक्षीदार हे माझ्या सोबत जे बसलेले आहेत त्यांना भेटणार आहे। मुख्यमंत्री महोदयाची माझी काल रात्री चर्चा झाली। मालेगावच्या या 14 तरुणांना 18 वर्ष 20 वर्ष 22 वर्ष त्यातना काही कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी आहे, काही बेरोजगार आहे, यांच्या नावाने यांची फसवणूक करून ज्या पद्धतीने सिराज मोहम्मद आणि वोट जिहाद गँगनी ठरवून हिंदू मुलांना पुढे ठेवलं, त्यांच्या नावाने बँक अकाउंट उघडले, फसवाफसवी केली आणि हा घोटाळा केला। या निर्दोष तरुणांना स्वयं मुख्यमंत्रींनी बोलवलं आहे। मी या त्यांच्यापैकी जयेश मिसाळच्या घरी पण जाऊन आलो। मुख्यमंत्री स्वतः या 14 लोकांची चर्चा करणार आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खूप मोठा घोटाळा आहे। निवडणुकीच्या वेळेला हा घोटाळा उघडकीस आला। मालेगाव नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत 114 कोटी रुपयाचा घोटाळा झाला। हे पैसे देशभरातले 21 बँका 21 राज्यातून 201 ब्रांचेस मधून बँक अकाउंट मधून पैसे इथे आले। या 14 लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद, अकरम मोहम्मद नागानी, यांच्या द्वारा हा पैसा सिराज मोहम्मद, अकरम मोहम्मद नागानी, शेख साहबाज, जाफर भाई नबीबुल्ला, अमीर वाघरिया, अब्दुल कादिर भगार असे 27 सिराज मोहम्मद एंड गँग च्या खात्यात हा पैसा 114 कोटी रुपये ट्रान्सफर झाला। त्या 27 खात्यातून हा पैसा अहमदाबाद, सुरत, मुंबई हवाला ऑपरेटर द्वारा तिथे पाठवण्यात आले। तिथून सुमारे 600 कोटी रुपये यात एकंदर असं लक्षात आलं की ही एक टोळी, हे बँक ऑफ आपल्या नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक एक अशा प्रकारचे अनेक घोटाळे झाले आहेत। एकंदर सिराज मोहम्मद आणि त्याचे 27 त्याचे जोडीदार त्यांच्या खात्यातून 1000 कोटी रुपये त्यांच्या खात्यात आले। 1000 कोटी रुपये तिथून अहमदाबाद, सुरत, मुंबईचा हवाला ऑपरेटर कडे ट्रान्सफर झाले। त्यापैकी 600 कोटी रुपये दुबईला गेले। 100 कोटी रुपये
100 कोटी रुपये रोख हे बँकेतून काढण्यात आले, काही मालेगाव मधून, काही अन्य ठिकाणाहून या हवाला ऑपरेटर द्वारा, आणि ते 100 कोटी रुपये ऑक्टोबर महिन्याचा तिसऱ्या आठवड्यात, तिसरा चौथा आठवड्यात वोट जिहाद अभियान चालवणाऱ्या लोकांमध्ये वाटप मालेगाव द्वारा करण्यात आलं. हे प्रकरण खूपच मोठं आहे असं दिसते. आपल्या समोर 114 कोटी रुपयाचे पीडित लोक ज्यांना फसवण्यात आले, त्यात माझ्या सोबत बसलेले आहेत. पण ही व्याप्ती खूप मोठी होत चालली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालय, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स विभाग, फायनान्स इंटेलिजन्स युनिट म्हणजे बँकिंग इंटेलिजन्स युनिट, महाराष्ट्र पोलीस हे पण यात लक्ष देत आहेत. त्यांचं पण इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे. सीबीआयचे पण अधिकारी यांनी पण संबंधित बँकांचा संपर्क साधला आहे. पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तपासाची जबाबदारी दिली जाणार, जबाबदारी द्यावी अशी मी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आहे. ओके. मी एकच रिक्वेस्ट करतो, आपण सगळ्यांचं उत्तर पण एक एक बोललात ना तर निवडणुकीच्या काळात मी आपल्याला जे सांगितलं, वोट जिहाद करणारा व्यक्ती, नेते, संस्थांमध्ये 100 कोटी रुपये मालेगाव केंद्र होत वाटण्यात आले. म्हणजे फक्त मालेगावसाठी नाही, केंद्र मालेगाव होत. जसं मी मागे पण उलेमा बोर्ड, मराठी मुस्लिम सेवा संघ असं काय संस्थांचं नावं दिली होती. मौलाना सज्जाद नोमानी हे जे वोट जिहाद प्रचार करत होते, यांचा संस्थेत 500 रुपये नाही, पण महाराष्ट्रभरात मोठे संमेलन, सभा, प्रचार हा पैसा या मालेगावचा वोट जिहाद घोटाळ्यातून त्यांना मिळाला. सकाळी आज नामको बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपली भेट घेतली, संचालक मंडळाने आपली भेट घेतली नामको बँकेच्या. पण आता की मी खूप वर्ष बोललोय. आज मी मालेगावात नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र, पोलीस विभागाचे अधिकारी, आता अन्य संस्था अधिकारी यांची भेट होत चर्चा सुरू आहे. या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने या संबंधात हवी तेवढी कारवाई केलेली नाही आणि त्यांना आग्रह केला आहे त्याचा पाठपुरावा करू. अजून काही बँका सहभागी होतात. सुरत अहमदाबाद बोलली होती. सुरत अहमदाबाद
तुझ्या मनात आहे तसं काही नाही. देतो अरे इतके उत्तर मागील वेळेस तुम्ही आला अरे झालं की याचं उत्तर नक्की गेली. हे मी उदाहरण म्हणून नाव घेतलं की त्या काळात आचारसंहिता होती म्हणून इथे रोख पैसे काढणे अवघड झाले असते म्हणून त्यांनी जवळचं राज्य म्हणून तिथे ट्रान्सफर करून कॅश विड्रॉ केली. एकंदर मी म्हटलं आपल्याला 21 राज्यात 201 ब्रांचेस इन्व्हॉल्व आहे म्हणून व्याप्ती खूप मोठी आहे. यात महाराष्ट्रातला पण 47 बँक ब्रांचेस मधून पैसे आले आणि तिथली पण मी खूप जास्त म्हणजे हे किचकट करत नाही प्रेस तिथे पण मोडस ऑपरेंडी असतीच आहे. तिथेही बेनामी अकाउंट उघडण्यात आलाय म्हणून तर 1000 कोटी म्हणूनच झाले नाही 114 कोटी इथले बाकी पण खूप आहे. हिंदी में अपने एक साथ बोलेंगे क्या ईडीच्या देशभरामध्ये ईडीच्या आणि मालेगावच्या देशभरामध्ये मोठ्या मोठ्या कारवाया झाल्या अधिकाऱ्यांकडून निलंबित करण्यात आलं. पण आता काय वाटतं तुम्हाला की असं पुन्हा काही पाऊल टाकणार आहे? आता मी आपल्याला जसं सांगितलं की या वोट जिहाद घोटाळ्याचा मास्टर माइंड आहे महमूद भगाड. महमूद भगाड माहिती अशी आहे की 1000 कोटीपेक्षा खूप मोठा घोटाळा आहे. सिराज जो आहे हा महमूद भगाडचा एक एजंट आहे. आता कसं असतं ना ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन चालू असते तर फार बोलता येत नाही. जे झालेलं आहे कारवाई झालेली त्यांनी माहिती देतो आणि 100 कोटी रुपये रोख वोट जिहाद मध्ये हे 100 कोटी वेगवेगळ्या ठिकाणून काढून मालेगावला आले. 20-25 ऑक्टोबर च्या आसपास वोट जिहादचे जे नेते होते प्रचारक होते त्यांना इथून वाटण्यात आले. जसं आम्ही आता परवा मुंबई पोलीसने माझं स्टेटमेंट एक FIR घेतलं. FIR झालेली आहेत वोट जिहादवर. मराठी मुस्लिम सेवा संघ ती पेपर ऑर्गनायझेशन आहे. 400 सभा घेतल्या. 300 NGOचं ते समन्वय करतात. पैसा आला कुठून? निवडणुकीत मालेगाव बेस 100 कोटीचे तर पुरावे मिळाले वोट जिहाद फंडिंगचे. हळूहळू अजून बाहेर येणार. आता देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालणार आहे. तक्रारीची मुलं आहेत 12-13 जण जे ग्रामीण भागातले सर्वसाधारण घरातले आहेत. कुठेतरी हा मोठा नॅशनल लेवलचा घोटाळा म्हणता येईल. यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा स्वाभाविक आहे. त्यांना मी खात्री दिली आहे की त्यांना इन्कम टॅक्स बाकीच्या नोटिसेस युजल आल्या त्यांना आणि त्यांना आम्ही सांगितलंय की त्यांचं ईडीने पण स्टेटमेंट घेतलंय तर दे आर बिकमिंग विटनेस कारण की दे आर सफरर म्हणजे त्याला काय म्हणायचं विक्टीम आहे. तर त्यांना साक्षीदार म्हणजे तपास यंत्रणामध्ये आता यांचं नाव साक्षीदार म्हणून येत आहे. त्यांचे फिजिकल सुरक्षेच्या दृष्टीने माझ्याकडे काही माहिती आली होती तर मी लोकल मालेगाव पोलिसांना सांगितलं होतं की तुम्ही यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवा. मला खरंच भीती आहे. 1000 कोटीचे तर पुरावे आहे आणि इट कुड बी मेनी 1000 crores. तर आणि दुबई कनेक्शन बाहेर आलंय. वोट जिहाद कनेक्शन बाहेर आलंय. यातना टेरर फंडिंग झालं असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही. महमूद भगाड परदेशात पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आले. त्या लुकआउट नोटीसही बजावण्यात आली. अजून जे इतर आरोपी ते पण देशाबाहेर जाऊ नये यासाठी आपण काय प्रयत्न करतो? ईडीने त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस काढली आहे आणि त्याच्या आधारावर
एक अहमदाबाद एयरपोर्ट पर एक आरोपी पकडण्यात आला. अभी हिंदी में बोल दू जरा. आणखी काही बँकांमध्ये हा अशा प्रकारचा घोटाळा झाला? 100%. बँक ऑफ महाराष्ट्राचं नाव घेतलंच मी, पण हे जे 1000 कोटी आहेत तर आपल्याकडे जे फुलप्रूफ ते 114 कोटी नामको बँकेचं झालेलं आहे. बाकी बँकांचा आहे ना, तर त्याचा पण तपास सुरू आहे आणि त्याची चौकशी जे मी सांगितलं ना, FIU फायनान्स इंटेलिजन्स युनिट इंटू ब्रॅकेट बँकिंग इंटेलिजन्स ते करीत आहे. आमच्याशी बोलताना सांगितलं एक मोठा घोटाळा करणार ते. आता हे याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे तुला? 100 कोटी रुपये इथल्या यांनी वाटले. हा घोटाळा 1000 कोटीचा नसून मल्टिपल 1000 करोडचा आहे. त्याचा मास्टर माइंड सांगितला. आणि दुसरं हे तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्रींनी या लोकांना बोलवलंय. मुख्यमंत्री स्वतः या महाराष्ट्राची ज्या निवडणूक असतात महायुती समिती आघाडीसाठी झाला होता त्या महायुतीसाठी काय वाटतं? हा जो विषय आहे ना तो आपण वेगळा परत केव्हा तरी घेऊ. संजय तोमरेंचा विषय जो आपण घेतला ओबीसी त्यांच्यावर पण आरोप केला आणि तुम्ही महायुतीसाठी हा सगळा प्रश्न केला होता. नेमका कोणासाठी झाला? लोमानीवर घेतल्याचा आरोप कोणासाठी केला गेला? लोमानीने पैसे घेऊन साहेब असाच एक हात प्रश्न आहे. पुढचं मालेगाव मध्ये म्हणजे 95% मुस्लिम समाज आहे. तुम्ही कोणी उत्तर द्यायला मला संधी देणार तर म्हणजे हा विषय वेगळा आहे. त्याची योग्य वेळेला त्याची पूर्ण माहिती आम्ही निश्चितपणे देऊ. आता एवढंच सांगतो, मौलाना सज्जाद नोमानींनी आपण वोट जिहादच्या संबंधात भाषणं केली, प्रचार केला, ते चुकीचं होतं. त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे, त्याची प्रत उपलब्ध आहे. एक दुसरं मी सांगितलं नाही तर काय होणार, ते पत्रकार परिषद वेगळ्या दिशेने जाणार. मी आपल्याला हे पण सांगितलं, वोट जिहाद संबंधी मुंबई आझाद मैदान पोलीस स्टेशनने FIR दाखल केली. परवा माझं स्टेटमेंट घेतलं. फायदा कुणाला झाला, काय झाला ते आपण योग्य वेळेला ते पण आम्ही 2-5 दिवसात सांगणार आहोत. ओके. अभी हिंदी में जरा बोलना, फिर वापस पूछना. मालेगांव वोट जिहाद का जो किंग पिंग है वो मोहम्मद भगाड़, वो हिंदुस्तान छोड़कर भाग गया है. यह घोटाला अब 1000 करोड़ रुपए का हुआ है. जो इन्वेस्टिगेशन करने वाली संस्थाएं हैं उसमें इनकम टैक्स है, CB है, ED है, फाइनेंस इंटेलिजेंस यूनिट है, महाराष्ट्र पुलिस है. इसमें शंका है कि ये घोटाला और बहुत बड़ा है. एक सिंडिकेट की डिटेल पूरी हाथ में आई है जो देश भर के 21 राज्यों की 201 ब्रांचेस अकाउंट में से 114 करोड़ ये जो 14 निर्दोष नागरिक है उनके खाते में जमा हुए, वो पैसे या 14 अकाउंट में से निकलकर सिराज मोहम्मद और उनके जो साथीदार है उनके खाते में गए और वहां से फिर अहमदाबाद, सूरत, मुंबई यहाँ के हवाला ऑपरेटर के पास गए. ये घोटाला 1000 करोड़ का हो गया, उस पे से 600 करोड़ ये मोहम्मद भगाड़ और उनके द्वारा दुबई गए हैं. इस घोटाले में जो 14 मराठी हिंदू 20-22 साल के लड़के, अनेक उसमें से कॉलेज विद्यार्थी है, कुछ बेरोजगार है, उनको सिराज मोहम्मद और गैंग ने फुसलाया
उनके नाम से बेनामी अकाउंट खोलकर ये पैसा इस प्रकार से उनके नाम से बेनामी अकाउंट खोलकर ये पैसा इस प्रकार से अलग अलग उपयोग के लिए वापरा, ऐसा डर है। अक्टूबर 20 के बाद में 20-25 के बीच में इसमें से 100 करोड़ रुपया कुछ मालेगांव में केस विड्रॉ हुआ, कुछ हवाला ऑपरेटर से यहां मंगाया। ये वो जिहाद के जो नेता थे, जो संस्थाएं थी, उनको मालेगांव सेंटर पकड़कर दिया गया। इसमें का कुछ पैसा टेरर आतंकवादी संस्थाओं के उसमें भी गया हो सकता है। इसके लिए एनआईए और एटीएस भी इसकी जांच कर रही है। सर, ये वोट जिहाद के लिए इस्तेमाल किया गया ऐसा आपका आरोप है और मौलाना सज्जाद नूमानी का और दूसरी तंजीमों का आप जो नाम ले रहे हैं, तो क्या इनके बारे में कुछ प्रूफ मिले हैं या फिर ये आपका आरोप है? मेरे ख्याल से मौलाना सज्जाद नूमानी ने 23 तारीख रात को सब जब रिजल्ट आ गए, महायुति को महाबहुमत मिला, तो उसी दिन रात को माफीनामा प्रसिद्ध किया। उसकी प्रत आपके पास नहीं होगी तो मैं भेज देता हूं। उन्होंने स्पष्ट लिखा है, मैंने वोट जिहाद के लिए अपील की थी, मैंने मुस्लिम सोशल बॉयकॉट के लिए अपील की थी, वो नहीं करना चाहिए था। मुंबई पुलिस ने वोट जिहाद के संबंध में दूसरी भी एक एफआईआर की है। आजाद मैदान पुलिस स्टेशन ने मराठी मुस्लिम सेवा संघ के खिलाफ उसकी जांच शुरू हो चुकी है। मेरा भी परसों स्टेटमेंट हो गया। सर, किसी राजकीय व्यक्ति का या जिसके लिए वोट जिहाद के लिए इस्तेमाल हुआ, किसी राजकीय पक्ष में ये इस्तेमाल हुआ है ऐसा तो आप सीधा नहीं बता रहे, क्या ये है? ये वोट जिहाद बहुत जिहाद आप बता रहे सर, किसी राजकीय तरफ इशारा भी नहीं कर रहे। सज्जाद नूमानी का नाम आपने ले लिया, मुस्लिम उलमा बोर्ड का आपने नाम ले लिया, लेकिन आप सीधा किसी राजकीय इसकी तरफ इशारा नहीं कर रहे या शक भी जाहिर नहीं कर रहे राजकीय पक्ष का या राजकीय। अरे माई तेरे ज्यादापन होगा। आप सज्जाद नूमानी का स्टेटमेंट क्यों छिपा रहे हो? वो आपके नजर के सामने लाओ। मैं एक उदाहरण दे रहा हूं। सज्जाद नूमानी ने अपने भाषणों में स्पष्ट कहा था वोट जिहाद करो। वोट जिहाद के सिपाही है राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना साहेब पटोले। या आप लोगों ने, मैं आप या आपको व्यक्तिगत नहीं कह रहा हूं, कि मीडिया में सबसे सोशल मीडिया में लाखों उसको क्या बोलते हैं, उसको हिट की क्या बनता है व्यूअर। मराठी उलेमा बोर्ड ने अपना जो निवेदन मांगे वो शरद पवार को दिया, पृथ्वीराज चौहान को दिया, नाना पाटोले को दिया, उद्धव, सबके साथ के फोटो उसमें वोट जिहाद करो, 10% मुस्लिमों को आरक्षण दो। तो ये सब तो जग जाहिर बात है कि उसका बेनिफिशियल लाभार्थी, उसके लिए आपको आवश्यकता होगी तो मैं फिर वापस आऊंगा। अगले सप्ताह में उस संबंध में मेरी पुस्तिका प्रकाशित हो रही है, इसमें ये सब चीजें आ जाएंगी। धन्यवाद। क्या होगा?